हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग। आज आपण करणार आहोत मीशोवरनं मी काही पार्सल्स ऑर्डर केलेले होते जे की होम डेकोरचे आहेत। सो ते पार्सल मला 1-2 दिवसापूर्वी रिसीव झालेले आहेत। आज आपण ते ओपन करणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। हे आहे एक छोटा आर्टिफिशियल डेकोरसाठी जो झुला यूज करतो आपण कुठले तरी लॅम्प्स किंवा काहीतरी असं डेकोरेशनसाठी। सो तो आहे झुला आहे हा। मी बोलत होती मम्मीला की मी बसणार आहे, मला मोठा असेल त्याच्यामध्ये। काय वाटलं हा खूप मोठा असेल पण हे छोटा निघला। असं आहे आपण इथे कुठलं तरी असं छोटे आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट्स किंवा कॅन्डल्स किंवा काहीतरी आपलं डेकोरेशन जे पण सामान असेल हे त्याच्यावरती ठेवू शकतो। हे मीशोवरून ऑर्डर केले आणि फक्त 158 रुपीजला आहे। सो अफोर्डेबल आहे आणि इट्स वर्थ। नेक्स्ट what is this? Let's see. हा एक स्टूल आहे ॲक्च्युली, बट हा अगदीच याच्यावरती बुरशी आल्यासारखं झालेलं आहे। याच्यामध्ये लाकडी आहे त्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये असं काही असू शकतं। याला कसं ड्रॉइंग करायचं असतं। ट्राइंग माय बेस्ट। ओके सो अशा पद्धतीने ड्रॉइंग करायचं आहे अँड दिस इज द स्टूल। बट जर तुम्ही पाहू शकत असाल तर इथे पूर्ण बुरशी आलेली आहे। सी आतल्या बाहेरच्या साईडला सुद्धा खूप बुरशी आलेली आहे आणि फ्रंट साईडला पण हे पाहू शकता। कदाचित लाकडाचं आहे म्हणून कदाचित बुरशी वगैरे आलेली आहे। बट एनिवेज आय थिंक मला हे रिटर्न करावं लागणार आहे कारण छान आहे। याच्यावर तुम्ही पॉट ठेवू शकता आणि मस्तपैकी काहीतरी कॅन्डल्स किंवा दुसरं काही डेकोरेशनचं किंवा असं टेबल म्हणून तुम्ही टेलिफोनसुद्धा ठेवू शकता। वॉटेवर तुम्हाला काय ठेवायचं ठेवू शकता। मस्त आहे, आवडले मला। बट बुरशीच खूप आलेली आहे। सो आय थिंक मी रिटर्न करेन। तर मी हे डेकोरेशन अशा पद्धतीने केलेलं आहे। हे प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू आहे की प्रोडक्ट्स दोन्ही पण चांगले होते, बट फक्त स्टूलमध्ये थोडासा बुरशी आलेली होती। सो मी तो रिटर्न करणार आहे। बट हा त्याचा फायनल लुक आहे आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर पण करा आणि परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।